न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफी द्यावी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलची तहसीलदारांकडे मागणी। नाशिक तालुक्यातील वेहळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलतर्फे बेमोसमी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई तसेच सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी निवेदन तहसीलदार घाडगे यांना देण्यात आले। हे निवेदन ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष तसेच वेहळगाव सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। मका, सोयाबीन, कांदा, कापूस, टोमॅटो यासह भात व द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। काहींच्या घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे। तथापि अनेक ठिकाणी तलाठी नेमून दिलेल्या ठिकाणी हजर नसल्याने पंचनामे न होता शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर झालेले नाहीत। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही। त्या पार्श्वभूमीवर अशा तलाठ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे। हे निवेदन देते वेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल व चेअरमन वेहळगाव सोसायटी, ॲडव्होकेट संदीप दंडगव्हाण, ॲडव्होकेट गणेश वंजारी, भारती चित्ते, मीराबाई अशोक शेंडगे, देविदास मंडलिक, राजाराम फड, अनिल गरुड, कलाबाई शेंडगे, राजेश आंधळे, पोपट निकम, सचिन पवार। सदर निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठाम आवाज उठवण्यात आला आहे। बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। त्याच्यामध्ये विशेष करून आपण जर बघितलं असेल तर नाशिक जिल्ह्यामधील जे आमचे काही शेतकरी बांधव आहे येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे जे कापणीसाठी आलेले पिकं होती, मग मका असतील, सोयाबीन असतील, ऊस असेल किंवा टोमॅटो असतील, द्राक्ष बागा असतील, भात पिके असतील, असे विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आमची मागणी एक असणार आहे की शेतकरी मागचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत आज त्याच्यावर दुसरा कर्जाचा बोजा येऊन ठेपलेला आहे। एकीकडे हे जे केंद्र शासन आहे किंवा हे जे सरकार आहे या व्यापाऱ्यांचे करोडो रुपये कर्ज माफ करते, व्यापाऱ्यांचे करोडो रुपयांची देणी माफ करून घेते, परंतु शेतकऱ्याकडे आपण जर बघितलं असेल तर अक्षम्य दुर्लक्ष करतायत। कुठेतरी हजाराच्या घरामध्ये कुठेतरी तुटपुंजी रक्कम देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु आमची मागणी एकच आहे की जर त्यांना जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी असतील, शेतकऱ्यांचा त्यांना कळवळा असेल तर त्यांनी तिथे जाऊन बांधावर जाऊन प्रत्येकाची कर्जमाफी केली पाहिजेत। या लोकांचे पंचनामे झाले पाहिजेत। यामध्ये अनेकांचे पशुधन वाया गेलेले आहेत, यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काहींची घरं पडलेली आहेत। अशा लोकांना लवकरात लवकर त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। ही नुकसान भरपाई आणि कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटीतटी लादता कामा नये। त्याच पद्धतीने जे काही तलाठी अधिकारी असतील ते त्या सज्जावर उपस्थित नसतात। अनेक तालुक्यांमध्ये नांदगाव तालुक्यासारखे काही भागातील वेळगाव सज्जा असतील किंवा तळवाडी सज्जा असतील, अशा नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील सज्जावर कामगार तलाठी वेळेत हजर नसतात। त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजेत आणि सर्वांचे पुन्हा पंचनामे करून कुणीही यापासून वंचित राहता कामा नये, ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी राहिलेली आहे। या विषयांचं जर त्यांनी लवकरात लवकर गोष्टी घेऊन जर त्यांनी आमच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही, त्यापेक्षा मोठी जन आंदोलन छेडण्याचा निषेध आज आंदोलन करण्याचा आज इशारा आम्ही येथे देत आहोत।